ज्यांना कारल्याची भाजी जरासुद्धा आवडत नाही ना, ती सुद्धा ही कारल्याची भाजी अतिशय आवडीने खातील. कारल्याची भाजी बनवत असताना महत्त्वाच्या ह्या 2 ट्रिक जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर कोणतंही कारलं तुम्ही अतिशय अगदी सिंपल पद्धतीने जरी कारलं बनवलं ना, तरीसुद्धा ते कडवट होत नाही आणि सगळ्यांनाच माहिती कारलं किती गुणकारी आहे. त्यामुळे कधीतरी 15-20 दिवसातून कारल्याची एखादी वेळेस भाजी अवश्य करून खाल्ली पाहिजे. तर आज इथं बनवलं होतं मस्त असं भरलेलं कारलं, जसं आपण भरलं वांगं बनवतो अगदी त्या पद्धतीने. इथं मी काही महत्त्वाच्या 2 ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा. तर इथं मी पाव किलो कारले घेतले होते. असे जे लांबसडक जे कारले असतात ना, ते कारले इथं मी घेतले होते. माझ्या मते हे जे कारले आहेत ना, हे थोडेसे कमी कडवट असतात आणि जे बुटके छोटे छोटे कारले असतात ना, ते थोडे जास्त कडवट असतात. आता यांना देठाचा भाग मी चिरून घेतला आणि एका कारल्याचे 2 भाग केले, जेणेकरून यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मसाला भरता येईल. फक्त याला थोडीशी अशी चीर लावून घ्यायची, म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो. आता कढईमध्ये भरपूर पाणी घातलं, यामध्ये स्वच्छ धुतलेले कारले घालायचे आणि महत्त्वाची ट्रिक तुम्हाला इथे सांगते. यामध्ये काय करायचं ना, भरपूर मीठ घालायचं, हळद घालायची आणि अर्ध लिंबाच्या यामध्ये ना 2-3 फोडी करून घालायच्या. याने काय होतं ना, कारल्यामधला कडवटपणा खूप प्रमाणामध्ये कमी होतो आणि भाजीचा जो रस्सा आहे ना, तो खूप मस्त होतो. त्यामुळे जरूर लिंबाच्या फोडी घाला आणि कारलं शिजवत असताना 70 ते 80% कारलं शिजवायचं, फार जास्त इथं शिजवायचं नाही. आता इथं मस्त असा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी अर्धा चमचा बडीशोप घेतली होती, 1 चमचाभर धणे, 1 चमचाभर तीळ आणि अर्धा चमचा इथं जिरं घेतलं होतं. हे छान असं खमंग भाजून घ्यायचं. हलकंसं भाजत आलं की यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. इथं माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता, त्यामुळे मी एकत्रित हा मसाला सगळा भाजून घेतला होता. तुमच्याकडे जर वेळ असेल तर सगळं वेगळं वेगळं भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये लगेच किसलेलं थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. हे देखील छान असं भाजून घ्यायचं. हे पटकन भाजावं यासाठी थोडंसं तेल यामध्ये घातलेलं आहे. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला जर बघत असाल ना तर जरूर मला फॉलो करा आणि नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आता हे बघा, व्यवस्थित असं हे सगळं भाजलेलं आहे. थंड करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेणार आहे. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, काही लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या. हे बघा, पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर अशा पद्धतीचं जर वाटण तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर अगदी आठवडा ते 15 दिवस तुम्ही हे वापरू शकता. जसं की भरलं वांगं बनवायचं किंवा कारल्याची भाजी बनवायची किंवा इतर कोणतीही तुम्ही जर सुकी भाजी बनवणार असाल ना तर त्यामध्ये अगदी 2 चमचे हा मसाला घातला ना तर भाजीची चव अगदी नेक्स्ट लेवलला येते. त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि तुम्हाला कसा वाटला ना ते जरूर मला सांगा. आता इथं आपले कारले व्यवस्थित असे शिजलेले आहेत. खूप जास्त असे गाळ झाले नाही, पण व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हा मसाला मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती लाल तिखट आहे ना ते यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये जास्तीचे पावडर मसाले घालायचे नाही, का तर आपण यामध्ये बडीशोप वगैरे सगळं भाजून घातलेलं आहे, जेणेकरून ह्या मसाल्याची चव ना खूप जास्त भारी येते. आता यामधल्या ज्या थोड्याशा निबर बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या आणि कोवळ्या बिया अशाच राहून द्यायच्या. आता यामध्ये छान असा दाबून मसाला भरायचा. हे बघा, आता तुम्हाला जर असं लपथपीत कारलं नसेल आवडत ना तर तुम्ही असं तव्यामध्ये जरी फ्राय करून घेतलं ना तरीसुद्धा खूप छान लागतं. टिफिनसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता ऑफिसला जर जाणार असाल, किंवा असंच जर तुम्ही बनवून खाल्लं ना जसं वरण भातासोबत तरीसुद्धा छान लागतं. पण मला हे भरलेलं कारलं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी थोडंसं याला असं लपथपीत बनवत असते. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे कारले मस्त असे दाबून भरलेले आहेत. थोडासा उरलेला मसाला आपण वापरणार आहोत. यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी आहेत ना ह्या देखील मी यामध्येच वापरणार आहे. आता काय करायचं ना, इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये हे भरलेले कारले यामध्ये सगळी घालायचे. आता तुम्ही हवं असेल ना तर इथं थोडंसं जिरं आणि कढीपत्त्याची पानं घातले ना तरी देखील चालणार आहे. पण त्याने काय होतं ना, जो मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो थोडासा कमी होतो, त्यामुळे मी कढीपत्त्याची पानं यामध्ये नाही घातली. तेलामध्ये ही कारली छान अशी परतून घ्यायचे.
हे बघा, थोडासा मसाला याचा बाहेर येत होता, मग व्यवस्थित असं दाबून याला पुन्हा परतून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भरलेलं कारलं नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. उरलेला जो मसाला होता ना तो सुद्धा यामध्ये घालायचा. आता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, तुम्हाला जितपत हवं आहे लपतपीत त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घाला. यानंतर सुद्धा मी अगदी थोडंसं कपभर यामध्ये पाणी घातलं होतं. पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 4 ते 5 मिनिटासाठी हे कारलं शिजवून घ्यायचं. लक्षात ठेवा, कारलं आपण याआधीसुद्धा शिजवून घेतलं होतं, त्यामुळे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. आता हे कारलं छान असं बारीक गॅसवर मी सुरुवातीला शिजवून घेतलं. मस्त याचा मसाल्याचा जो घमघमाट आहे ना तो खूप भारी येत आहे. अतिशय चमचमीत हे कारलं आपलं तयार झालं. एकदा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आता हे आपलं कारलं तयार आहे. यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप जास्त भारी लागतं हे कारलं, त्यामुळे जरूर बनवा. बघा, मस्त असं हे कारलं तयार झालेलं आहे. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.